सॉरी 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 म्हणजे ते तसं नाहीये, ते तसं नाहीये. मी तुला सांगते ते कसं आहे, मी तुला सांगते ते कसं आहे. कसं आहे बघ ना कसं आहे. सो आज आहे 3 तारीख. महाराष्ट्रामध्ये तर आजच होळी खेळतात, पण इथं एक मिनटं मी म्हणत होते, पण होळी तर इथे 4 तारखेला म्हणजेच उद्या आहे. तर मी आणि चैतन्यच आहोत. आमचं होळीचं दरवेळेस असं असतं की आम्ही ना फिरायला जायचो आमच्या फ्रेंड्ससोबत, पण बिकॉज त्यांचं यावर्षी लग्न झालं तर ते त्यांच्या फॅमिलीसोबत यावर्षी सेलिब्रेट करणार आहे. तर माझा चैतन्याचा काहीच प्लॅन नव्हता, बिकॉज बँगलोरमध्ये आल्यापासून आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबतच सेलिब्रेट करतो आहे. मग आता आम्हाला असं झालं, यार अब क्या करेंगे, कोणासोबत करणार आहे. सो मला वाटलं ठीक आहे, आपण टेरेसवर जाऊ आणि नॉर्मल खेळू. बट यू रिअली थिंक की मी नॉर्मली खेळेल? यू रिअली थिंक? भाई हा बॉम्ब इथंच फुटेल. हा आहे बॉम्ब, हा फेकायचा. त्यानंतर हे आहेत फुगे. ऑफकोर्स फुगे तर मी मारणारच. आणि एक गुलाल आणला आहे. हा बॉम्ब इथेच फुटेल मला वाटते. सगळंच पडतंय. 2 मिनटं द्या मला. प्रॉब्लेम असं झालं आहे की माझ्याकडे झेप्टोची पिशवीच नाही आहे. तर आता एवढी मोठी पिचकारी आणली, कारण पाणी खतम होता कामा नाही. पाणी खतम होता कामा नाही. मला काहीच माहिती नाही मी चैतन्याला कसं भिजवणार आहे, पण मला एवढं माहिती की तो कामावरून आल्यावरती आज त्याला काही सुट्टी नाही आहे. हॅलो अँड वेलकम बॅक. आणि तुम्ही सगळे म्हणत असाल की अरे होळीच्या ब्लॉगमध्ये दीदी एकटी काय करते, दादा कुठं आहे दादा. ॲज ऑलवेज प्रँक्स तर फक्त मीच करते, तुमच्या दादाला काय जमत नाही आहे. एनिवेज कमिंग स्ट्रेट टू द पॉईंट, बिकॉज माझ्याकडं मोज इन 45 मिनिट्स आहे. मी घरी पोचली आहे, बट चैतन्य निघालं आहे ऑफिसमधनं. आणि आम्ही जसं की मी टाकेलच आधीचं जे काही रिकॅप होतं, सो आम्ही होळी करणार नाही करणार सेलिब्रेट हे सगळं असं ऑप्शनल होतं. सो मी काय केलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि मी अजून प्लॅनही नाही बनवला आहे, बट ठीक आहे, चलो लेट मी शो यू. सो ही मी मागवली पिचकारी एवढी मोठी, कारण बाई पाणी खतम होता कामं नाही. पाणी पडतच पाहिजे. ठीक आहे. आणि ओके ठीक आहे, हे मी मागवले आहेत फुगे. हे आपाप सील होतात, सो माझा टाईम सेव्ह होईल. सो एका वेळी 36 फुगे होतात, पण मी 2-3च फोडेल एका टायमिंगला. पण ठीक आहे, बाकी मैं देख लेंगे. आणि हा मी थोडा गुलाल मागवला आहे, सो तो असा हातात ठेवेल, बिकॉज ऑफकोर्स ओलं केल्यानंतर कलर कानामध्ये आणि दातामध्ये जायला पाहिजे त्याच्या. आणि हे काहीतरी एक नवीन होतं कलर बॉम्ब, मला कळलं नाही हे काय. मी आत्ता पण ट्राय करते जाणून घ्यायचं. होल्ड गुलाल बॉम्ब अँड एम टू थ्रो ॲट युअर फेवरेट टार्गेट. पिक अगेन अँड कीप प्लेइंग. अच्छा, म्हणजे मारतच राहायचंय आणि ह्याच्यातनं तो गुलाल येतच राहणार असं काहीतरी सीन आहे. मला वाटलं ह्याला आग बीग लावायची, काहीतरी धूरबीर निघतो. पक्का 100 टाइम्स रियुजेबल, म्हणजे 100 वेळा मी त्याला मारू शकते. म्हणजे चैतन्याला मी ह्याने 100 वेळा मारू शकते, तेव्हा जाऊन ह्याच्यातला कलर संपणार फिक्स. तर मग माझा प्लॅन असा आहे की तो जसं येईल मी काय करणार. सो द थिंग इज, आता ऐका माझं, मी पार्किंगमध्ये हे सगळं करणार होते, बट इथे होळी खेळत नाही. सो जर मी पार्किंग खराब केलं तर मे बी मलाच क्लीन करावं लागेल. अँड वाय वुड आय क्लीन इट. सेकंड कॅन बी की तो इथे जेव्हा येईल आणि दरवाजा ओपन करायचं ट्राय करेल तेव्हा मी तिथे खाली लपू शकते आणि मागून मी अटॅक करू शकते. बट प्रॉब्लेम इज चैतन्य बॅगही घालतो, सो मागून मी मारलं तर त्या बॅगेला. आणि जरी मी डोक्याला डायरेक्ट येते, त्यांनी हेल्मेट घातलेलं असतो. सो चैतन्याची एक विचित्र सवय की तो घरामध्ये येतो इथपर्यंत आणि मग तो हेल्मेट काढतो आणि ठेवतो. मग मी विचार केला की ठीक आहे, जेव्हा तो मी काय करेल, अख्खं घर अंधार करून ठेवेल आणि डोरच्या मागं लपेल, ताकी जेव्हा तो येईल आणि हेल्मेट काढेल मागणं मी मारेल. बट इथे माझे पुस्तक आहेत आणि ते ओले होता कामा नाही. आणि ऑफकोर्स इथे देव पण आहेत आमचे, सो इथे तर तो करू शकणार. पण त्याची एक चांगली सवय ही आहे की हेल्मेट ठेवताच पहिला तो जातो बाथरूममध्ये हात धुवायला, बिकॉज त्याला पहिला हात धुवायचे असतात. आय डोंट नो वाय. सो मग माझं असं असू शकतं, म्हणजे मी असं करणार आहे की तो आल्यानंतर मी असं म्हणेल की मी आतमध्ये कपडे चेंज करते, तर मी त्याला म्हणेल तू तुझं ये आतमध्ये.
मी इथनं बघेल, जसं मला आवाज येईल की त्याने इथनं दरवाजा उघडलाय आणि तो आत गेलाय, तर मी इथनं धपाधप त्याला असे फुगे मारू शकते. म्हणजे अशी इथनं धपाधप त्याला फुगे मारू शकते, हात धुत असताना इथं पिचकारीने हे करू शकते आणि कलबाव. ठीक आहे. सो मी तर एकदम जुनाट कपडे, कधी नव्हे ते कपडे घातले आहेत. आता कसं करू? गुलाल कापून ठेव, जेव्हा वेळ येईल तेव्हा हातात घे. सध्या तरी आपण हे फुगे करूयात आणि बघूया की आपली पिचकारी चालते का नाही नीट. मला आहे ना एकदम लहानपणीची आठवण आली. मी आणि माझा भाऊ होळीच्या आदल्या दिवशी असंच बसायचो बाथरूममध्ये, फुगे भरायचो आणि मस्त मज्जा करायचो. सो हे काहीतरी नवीन टेक्निक आली आहे. त्याच्या आधी मला पिचकारी टेस्ट करायची. 1 मिनिट. शावर मध्ये चालू आहे. ए यार पिचकारी बदलली का काय? अरे कशी खेळतात? प्लीज डोंट टेल मी की मला फॉल्टी माल आलाय. यार पिचकारी तर तशीच पाहिजे ना, नॉर्मल जशी असते. हे कशी खेळतात भाई? अरे निकलोडियनचं आहे हे. अरे कशी खेळतात पण यार. हाऊ डू आय. ए भाई ठीक आहे. इट वर्क्स. तर मी आता ह्याला भरून ठेवते. की हे ह्याला आधी असं कनेक्ट करायचं, फिल करायचं आणि थर्ड स्टेपला काय करायचं? इथं तर यांनी मार्कर लावलाय. काय पानसटे. आता मला कळलं का तुम्हाला मुलांनो? हे बघा. सो मी हा असं भरलं. ठीक आहे. आता मला असं वाटतं की नाही का, बघा हा सर्वात जास्त भरलाय, तर मी फक्त ह्याला काढायचं नाही. ऑलरेडी गाठ आहे. वाव. पण आता हे बाकीचे काय यार? मी हे बाकीचे आता लपवून कुठं ठेवू यार? मला एक ट्रायल शॉट ट्राय करायचा आहे की बसतोय का हा. येस लागतोय आणि फुटतो पण आहे. नाईस. पिचकारी इज रेडी. भरलेली. फुगे इज रेडी. तो बॉम्ब इथं आहे, गुलाल इथं कापून ठेवलाय. अभी देरी है बस चैतन्य की आने की. Hope he's not having a bad day because मी त्याची वाट लावणार आहे bro आज. I hope he's not having a bad day. कपडे बदलतीये, थांब. अरे आंघोळीला गेलते. अरे मग मी घरात एकटी होते ना. इथं बघ प्लीज. झालं. ये झालं. खरं झालं.
ऐकू नाही उघड माझा पाय बाबू माझे कपडे खराब होतील. नको बाबू प्लीज आता एक लास्ट वन लास्ट हळू. तिथं बघ माझ्याकडे बघ. माझी बॅग ते काय कामाचं नाही रे. काय ते घाण. थांब बाबू थांब ना प्लीज. बाबू माझी नवीन 4000ची हुडी आहे बाबू ही. एक सेकंड. बाबू तू घाण कपडे घालते. होली है बाबू यार तू आहे ना वाटोळ केलंय माझं. होली है सगळं नवीन घ्यायचं मला ना. थांब मला. बाबू उदे होली है इकडे ये. अगं बाबू पाणी वाढ. बॅक साईडला कर तुझी. बॅक साईडला कर. बाबू घर रंगेल. पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील. मला नाही माहिती काय होतंय ते. दाखव. बर झालं माझ्याकडे काहीच नाही. दाखव. वाव रंगीन है ये. वाव तू व्हाईट घातला. हो तुला आता अख्खे नवीन कपडे घ्यायचे ना मला अख्खे. हा गुलाल आहे. बर थांब कपडे बदलून. सॉरी बच्ची ते तसं नाहीये. मी तुला सांगते ते कसं आहे. कसं आहे बघ ना कसं आहे. घे. अख्खा फोन रंगला सगळं रंगलं. घे. कॅमेरा दाखव मागणं कसं झालंय. कळलं. हॅपी होली. अगं बास बाबू बास. काय केलं बच्ची माझा अवतार. हे सगळं नवीन घ्यायचंय मला आता. सगळं A to Z. मोहे रंग दोलाल. उद्या खेळायची होती आजच खेळले. बास तर आता बास. थांब आता हे सगळं व्हायचं राडा. हो ना. बाथरूम बघ जरा एकदा. जा 1 मिनिट आतमध्ये. काय झालं मला कळत नाहीये. हॅपी होली गाईज. हॅपी होली. लेट्स प्ले होली. तुम्हाला दिसतंय. तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण ह्याला अख्खा रंग लागला. आता दिसतंय तुम्हाला काय केलं ह्याने माझ्या फोनचं. अगं तू अख्ख्या घराचं काय केलंय बघ जरा एकदा. अरे लेट्स प्ले होले. तिथं कसं काय पाणी गेलं. हा तू मारला नाही का फुगा. तो तू साफ करायचा. बाथरूम मी साफ करणार. बाथरूम मोहे रंग दोलाल. बस झालं. चल आता बास काढता येता. हो सगळं उडतंय. कसं वाटलं बाबू तुला. होळीचा फील आला का लहानपणीचा. आला लहानपणीचा फील. येस. छान वाटतंय ना. तर मी तुझ्या आतमध्ये नाही हात घालून बॅक टच नाही केला मी तुला. हे सगळं नवीन घेशील. हे जाणार आहे डाग. पण हे सगळं तू नवीन घेणार. नाही गेलं तर मी नवीन घेऊन देतो. येस चालेल. पॅन्ट नाही उद्या हेच घाल होळीला. माझी पॅन्ट वगैरे बघ सगळं. पॅन्टचं काय नाही. आत्ताच्या आत्ता जायचं खाली आणि धुवायला टाकायचं. सो होळीला युजली आपण गंजके कपडे घालतो. पण चैतन्य मागचे 15 मिनिटापासून एक शर्ट शोधतोय. मी त्याला दिले 2 ऑप्शन जे एनिवे मला फेकून द्यायचे पण नाही. ही इज लाईक त्याच्यामध्ये मी छान नाही दिसणार. तर प्लीज टेल मी होळीला आपण कसे कपडे घालतो. हो दाखवतो तुला. हो पिंक वाला नाही कळत तुला. पिंक कलर कुठला आहे चैतन्य. पिंक कलरचं मॉइश्चरायझर घे.
हे अरे पिंक कलरचं मॉइश्चरायझर हात काढ. ते सनस्क्रीन आहे. पिंक कलरचं मॉइश्चरायझर दिसत नाही तुला? हे ना हा. आणि थोडंच घे. हे महागडे प्रोडक्ट आहेत, कळलं ना? स्वतःला एक तर कधी बसा बसा तेव्हा अरे कारण मी माझ्या तोंडासाठी आयुष्यातनं एकदा घेतलं तर ते पण तू होळीसाठी महागडे घेतोय. products आहे. ते पण तू होळीसाठी घेतोय. असं पण नाही की तू रोज यूज एवढं. एवढंच असतं ना. अरे ते काय टूथपेस्ट आहे का? म्हणजे ते नीट लॉक केलंयस ना तू? गोल गोल हो, नीट केलंय. फिरवलं ना. मला या मुलावर विश्वास नाहीये. सगळीकडे लावायचं का? बापरे. ही कसली आहे? जेनझी ही मला नाही आवडत हे जेनझी. काय वाव ना. बाई. मी तर मस्त इंडी वाईल्डचं तेल लावणार आहे. आमचं तेल काय म्हणतं आमचं तर जात मी तर हे तेल लावणार आहे. चैतन्याला चुपचाप खोबरेल तेल देणार आहे. हे घे, खोबरे तेल घे. नाही पण एवढं बाद झालं मला. केसाला नको लावा. तसंच बस आणि केसात मग रंग काढत बस. लहानपणी कारण सगळं आई करून द्यायची ना. आता आई नाहीये तर मला मगाशी म्हणतो शर्ट काढून दे की मला. मी म्हणलं प्रेमाने जरी बोलला असता ना तरी तुला दिला असता. आता तर मी तुला घंटा देत असते. काय मी तर माझं तेल लावते. तुला तेल लावायचं आहे का? हेच लावायचं. हे नाही लावणार. ते खोबरं तेल लाव. हे मी पण लावणार आहे. नाही हे नाही बच्ची. ह्याच्यात माझे पण 2 पैसे असणार आहेत. हे तेवढे पैसे मला गिफ्ट आलंय. तरी सुद्धा मला नाही हे नाही. जा तुझं दिलंय खोबरे. तुला ते gift? रोहिणीने दिलं. जा खोबरे तेल आण. रोहिणी तुला कशी भेटली? माझ्यामुळेच जा भेटली. खोबरे तेल आण. जा मलाच लावायला लागणार. बरं जा. मी पण खोबरे तेल लावते. जा. नाही जा खोबरे तेल आण. लाव चल. हा टाकलं 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 बघ त्याच्यात. जा खोबरेल तेल आण. जा आता. बच्चे टाकलंच नाहीये काही. किती ये भीक मंगेल कवी सुधरेंगे म्हणजे थोडं टाक. थोडं नसतं टाकायचं. अख्खा लेप लावायचा असतो आणि हातापायाला पण तेच चोळायचं असतं. बास. अरे म्हणजे लगेच निघतं. मला याची एक्सपायरी नाही माहिती. कशाची? तेलाची. तेला थोडी एक्सपायरी असते. तुझं तुझ्या हाताने लाव आता हातापायाला. तू काय पैलवान नाही तुला मी तेल लावायला. पैलवान गडी. आला होळीचा रंग उधळूया. काही म्हणजे कालपासून 100 वेळा ते गाणं ऐकलंय तरी काहीही लिरिक्स गातोय हा. मी एवढं काल केस धुतले. काल पण आमची होळी खेळून झाली जी तुम्ही बघितलीच असेल. आणि आज पण आम्ही पुन्हा होळी हा हे पार्ट 2. ज्याच्यात मला काय भेटलं नाही ना जास्त हिला मारायला. सो आता सकाळीच फुगे फुगून ठेवलेत मी. आणि आता आम्ही जाणार आहे टेरेस वरती थोडी मारामारी करायला. आम्हाला माहित नाही तर रोड वरती पण जर कोणी खेळलं असतं आम्ही खाली गेलो असतो. हा. पण खाली पण आम्ही दोघं लोनर्स आहेत ना दोघे. तर आपण दोघं लोनर्स आहेत. नाही. सो आम्ही टेरेस वरती फायनली फुगे फुगून आणलेत. कलर आणले हे आणले. आणि एम व्हेरी शुअर तू कात्री विसरलंय. बट इट्स ओके मी तुला ओळखते. काय करायचं होतं सांग की. पकड. सो हे फुगे आपण काय करू? आपण बाथरूम मध्ये एकमेकांना फुगून मारू. अरे सो आता काय करायचं? कसं करायचं ते मला काय कळत नाही. गेम ठेवायचा आहे का नाही ठेवायचा? सो मी बघ एवढे कलर आणले. हा माझा आहे. चुकला लगेच चालू केलं सा. माझा फोन भिजल. थांब यार नेम चुकला. थांब करू आपण करू. मला पण दे की थोडा कलर. मारते. ती बादली आण ना इथे. घेऊन ये आता.
वच्ची घे. ते फुगे जरा घाण आहेत का? थांब ना, आता मी हे तुझ्यासाठी फोडते ना. तुझं तोंड दाखव रे कॅमेराला. रंगवलंय का हिने मला पूर्ण? ऐक बघू, दाखव ना कॅमेराला. दाखवलं ना. दाखव. साले मेरे ऊपर. मला कलर केलं. आमच्या दोघांकडून मला हॅपी होली. चैतन्य मला रंग नाही. अख्खा मस्त फुगेच मारले. तोंड बघितलं ना तुझं, तू वेडे होशील. हाय ग, काय राडा गेलाय. आय होप ते आपल्याला पकडणार नाही. हे फुगेले घाणेरडे आहेत बाबा. आले घालना. हे नको नको लागतंय तो. ते तेरे माते के कुमकुम को तिलक बन, मग तुझ्या कपाळाला लाव. असं काहीतरी करतात बाबा. शी बाबा. जाऊ दे, नाही जमत आम्हाला. पण तुम्ही बघताय का किती सुनसान आहे, तर कोणीच होळी खेळत नाही. आणि आम्ही दोघंच आमची एकमेकांमध्ये मजा करतोय. वा 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 वा. चला आता कल्टी मारू पटकन खाली. बापरे, अरे मला काय बनवलंयस तू? ई शी बच्ची, मला एस्थेटिक होळी खेळायची होती रे. बच्ची नको अगं, हे धुवायचंय. थांब जरा, मला त्यासाठी पाणी. हे कशाला धुवायचंय तुला? थोडं टाकू ना आपण पाणी. कसं टाकणार आहेस? अरे पाऊस आला की हो जाईल धुतले. टाकू का असं पाणी इथनं? टाकू नको आहे नको. मग हा तू टाकतेस का? हा. तर मी या साईडने टाकणार बघ, या साईडने जास्त हे. चैतन्याने माझा ऍस्थेटिक होळीचा गोंधळ घातलेला आहे. मैं तुम्हें माफ. चैतन्याला बघा मी किती छान लावलं. इकडे बाहेर येत ते नंतर कर सगळं. ऐक ना, फक्त पाय हे करून घे ना, आपल्याला म्हणजे जाता येईल इकडं तिकडं. तुम्हाला जी काय ऍस्थेटिक होळी खेळायची होती चैतन्याने ती मला अजिबात खेळू दिली नाही. अख्खा माझा काय करून टाकलाय त्याला. त्याचं काय बनवलंय बाई? ही तर हिटलर सारखी मिशी मिशी. हिटलर नको, चार्लिन चापली सारखी मिशी मिशी. ओळखू पण येत नाही तू. पण माझ्या तोंडावरचं, मी तोंडावर पाणी मारलं तर निघून गेलं सगळं. तर ठीक आहे, तू पण तोंडावर पाणी मारलं तर निघून जायचं. असं असं कसली भुई झाली तुझी ही डेंजर बाबू. ठीक आहे चला. ए गप नाही बस की आता. तुला रंग दाखवायचा असं कसं काय तू एक्झिट करू शकतो व्लॉग? लहू मु तक गया असं का? लहू मू लग गया. चलो सो आय थिंक माझा धर्म बस. अरे माझं हे बघ, तू रुचिता दिसते. आणि ही दाढी अमिताभ बच्चन 7 करोड.
बरं काय करायचंय चैतन्य? कारण हे बघा इथं 4 तारखेला होळी आहे. टेक्निकली आपलं होळीचं सगळं संपलं म्हणून आम्ही विचार केला नॉनव्हेज बनवू. बट मला असं वाटतं आपण मस्त आंघोळ करून बाहेर जाऊ, जेवण करून घरी येऊ. बरं ठीक आहे, बघू पिंड आपण बलोचला नाही जाऊ. जायचं. माय नो मी त्याला कसं पटवू शकते बाहेर जायला. पिंड बलोचला जाऊ बाहेर ठीक आहे, चालेल आणि मग संध्याकाळी तू चिकन कर, म्हणजे मला उद्या पण डब्याला घेऊन जा. चालेल चालेल चालेल. ओके कसं आहे मला माहिती आहे, पिंड बलोच म्हणलं की चला एक थंबनेल साठी फोटो काढू आता. काय असंच कोण क्लिक पण करणार नाही त्या थंबनेलवर. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे, बिकॉज काल पण होळी खेळलो, आज पण होळी खेळलो. एवढी होळी तू खेळलायस का रे कधी? हा कळलंय. घर थोडस रंगीन एवढं नाही काय, हिप्पी लावलं की हिप्पी साफ करेल तो. कसं वाटतं चैतन्य तुला? मला वाटतं कालच्या होळीला मला जास्त मजा आली. हा पण आजची होळी अशीच होती. आजची होळीला ह्याला मला रंगवायला भेटलं. काल कसं मी ह्याला रंगवून घेतलं, त्याच्यामुळे आज मी जास्त ह्याला हे नाही केलं. तू का इथं काढतोय म्हणून तो कलर खाली पडतोय. तुलाच साफ करावं लागेल राजा, नको करू. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. अशी होती आमची होळी. नेक्स्ट इयर होपफुली आपण पुण्यामध्ये असो, आपल्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करत असो. सो तेव्हा जास्त मजा येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. युजली असा राडा मुलांचा असतो आणि असा राडा मुलींचा असतो, पण यू नो आम्ही कपलच उलटे आहोत. तर आमच्यासोबत उलटच होतं. माझ्यासोबतच माझीच वाट लागते, माझाच भुत्या होत असतो. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हॅपी होली टू एव्हरीवन. हॅपी होली. मला मंजुलिका दाढी आली तर मी काटा दिसेल असं मला वाटतंय ना.